आपला वावरामध्ये पुरा खोदून टाकले, पुरा डंपिंग टाकले साहेब. पुरा गरीब माणसाचा खावा बी आपल्याला 1 रुपया नाही दिले साहेब. गरीब माणसाले उपाशी बी मरत आहो. कोण खोदलं? ते कंपनीवाले. कोणती कंपनी? हे आपला मानेगाड कंपनी साहेब. हाँ 1 रुपया नाही दिले साहेब. खरं फार आहे साहेब. हाँ उपाशी आहे गरीब माणसाचा. असं पुरा बर्बाद करून टाकलं साहेब. काय केलं मग? कंप्लेंट केली की? हाँ कंपनी का केला साहेब. तिथं कंप्लेंट केली? हो. तो आपला थोडासा वावर नाही मला हे वाहून खाले. आता मी मजुरी करून वाचत आहो साहेब. माणिकगड कंपनीच्या कुसुंबी येथील जो महाराष्ट्र शासनाने 17/8/1981 ला जो लीज करार 643 हेक्टर 62 पॉईंटचा केला, त्यामध्ये कुठेही या लच्छूच्या नावाची नोंद नाही किंवा याच्यामध्ये जो त्यांनी क्षेत्र मंजूर केलेला आहे तो क्षेत्रामध्ये कुसुंबी आणि नोकरीचे सर्व खाजगी वन जमिनी येतात. परंतु बांबे झरी हे गाव दुसऱ्या शिवारात येतं, राजुरा तालुक्यात मोडते. साजा तलाट्याचा वेगळा आहे आणि त्या ठिकाणी 2 आदिवासी कोलाम समूहाच्या 10 हेक्टर जमिनी खोदून उद्ध्वस्त केले. आज त्याला सकाळपासून जेवणाला 1 रुपया त्याच्या खिशात नाही आणि त्याला नेहमी कंपनीनं फूस लावून तुम्हाला आम्ही जमिनीचा मोबदला देणार आहोत असे म्हणत ब्लास्टिंग करून त्या ठिकाणी पोकलँड लावून संपूर्ण चुनखडीची चोरी केली, त्याची शेती नष्ट केली आणि आज त्या गरिबाला जीवन जगणं कठीण झालेलं आहे. ही ओरड गेल्या 7 वर्षापासून आम्ही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे करीत आहोत. परंतु आमच्यावर 9 गुन्हे दाखल झाले. 54च्या 54 कुटुंब आदिवासी आणि कोलाम आरोपीच्या घेऱ्यामध्ये पोलिसांनी अपराध दाखल केले. पण त्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या एकाही अधिकाऱ्यावर गुन्हा आजपर्यंत दाखल झाला नाही.